रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदेही या आंदोलनात सहभागी आहे। हातात गॅस टाकी घेत प्रतिकात्मकरित्या हे आंदोलन करण्यात येत आहे। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। सध्या पोलीस या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय, मात्र मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सध्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या इंधनाचे दर वाढलेले आहे आणि या दरवाढीचा प्रत्येकच घटकावर परिणाम होताना पाहायला मिळतोय। भाजीपाल्याचे दर महागलेले आहे। सीएनजी, पेट्रोल, डिझेल हे महागलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं, गृहिणींचं बजेट कोलमडलंय। अशात शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या थाळी वाजवत आंदोलन करताना पाहायला मिळतात। रोहित पवार, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। याआधीही काँग्रेसकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून, ठाकरे गटाकडून या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं। राज्यभर ही आंदोलन चालली। कुठे पेट्रोल पंपांवर आंदोलन करण्यात आली, तर कुठे चौकात ही आंदोलनं पेटली। महागाईच्या भडक्या विरोधात विशेषतः हे आंदोलन होतं। मेलोडी चॉकलेट वाटत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। राज्य सरकार विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा हे एक मोठं आंदोलन नवी मुंबईत शरद पवार गटाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। वाढत्या महागाई विरोधात आणि त्यामुळे सर्वसामान्यांवर पडणाऱ्या ओझ्या विरोधात हे आंदोलन सध्या सुरू आहे। तर पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येते। आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस घटनास्थळी आलेले आहेत, त्यामुळे ही परिस्थिती आणखी तणावपूर्ण होऊ शकते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, नवी मुंबईत शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन चिघळण्याची शक्यता सध्या पाहायला मिळते। ते शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे आणि चुलीवर भाकऱ्या बनवत हे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे जे आहेत ते करत आहेत। दिग्गज नेते जे आहेत ते या आंदोलनामध्ये उतरले आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय की शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा तितकीच मोठ्या संख्येनं आहे। इतकंच नव्हे तर आता पोलीस सुद्धा जे आहे ते आंदोलन हे रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। देशात वाढलेली महागाई, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही कांद्याचं निर्यात रोखण्यात आलेली आहे, त्यांना व्यवस्थित कांद्याचे भाव मिळत नाही आणि त्याचमुळे जे आहेत रोहित पवार जे आहेत ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या आंदोलनामध्ये उतरत आहेत। मात्र आपण बघतो की या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे जे आहेत ते सुद्धा उतरलेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि पोलीस जे आहेत ते जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र हे आंदोलन चिघळण्याची शक्यता याकरता आहे कारण कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे आणि त्याचबरोबर रस्त्यावर चुलीवर भाकरी बनवत जे आहे ते शरद पवार गटाच्या खास करून महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जनरली आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे आंदोलन झाले त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन एकत्रित होत होते। मात्र इथे आपण नवी मुंबईमध्ये शरद पवार गटाचं एक मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि रोहित पवार यांना सुद्धा आता गाडीत भरायला जी आहे ते आता नवी मुंबई पोलीस करत आहेत। कार्यकर्ते जे आहेत घोषणाबाजी करत आहेत। मात्र दुसरीकडे आता सरकारच्या विरोधात, खास करून केंद्र सरकारच्या विरोधात जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांनी केलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत त्यांच्यात मोठा एक म्हणतो ना आपण की चेव भरलेला आहे। त्याच्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची याकरता शक्यता आहे कारण आपण पेपर फुटीच्या बाबतीत पण बघितलं की पुण्यामध्ये जे आंदोलन झालं होतं काँग्रेसचं त्याच्यामध्ये पण मोठ्या संख्येनं तरुण जे आहेत ते सहभागी झाले होते आणि आता सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं तरुण जे आहेत। अगदी ज्योत्स्ना, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र सध्या ही दृश्य महत्त्वाची आहे। रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। रोहित पवार यांच्यासोबत आंदोलनात सहभागी इतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे।
आणि यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे। आमदाराला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार गटाचं नवी मुंबईत हे आंदोलन सुरू होतं। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहे। आतापर्यंत महाविकास आघाडीची अनेक आंदोलनं या महागाई विरोधात झाली, मात्र हे एक मोठं आंदोलन म्हणता येईल, कारण मोठे नेते आणि कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे आणि त्याचमुळे इथे वातावरण तापण्याची शक्यता आहे। जोरदार घोषणाबाजी सध्या राज्य सरकार विरोधात करण्यात येते आणि चुलीवर भाकरी बनवत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। थेट रस्त्यावरच चूल मांडून हे आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनाचं नेतृत्व रोहित पवार हे करतात आणि इतरही मोठे नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। हातात पक्षाचे झेंडे घेत आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार गटाचं हे आंदोलन स्थळाची ही थेट दृश्य। आंदोलन सुरू झालं त्यानंतर काहीच वेळात पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी लगेचच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे सध्या या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते। पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलन ठिकाणी पोहोचलेला आहे। अजूनही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचं काम सध्या पोलिसांकडून करण्यात येतं। आमदार रोहित पवार यांच्या व्यतिरिक्त खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे हे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मोठ्या त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन नवी मुंबईत करण्यात येतं। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांना अधिक प्रयत्न करावे लागतील, कारण कार्यकर्त्यांची मोठी संख्या या आंदोलन स्थळी पाहायला मिळते। महिला कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि या महिला कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापण्यास सुरुवात केली। तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे या आंदोलनस्थळी आहे आणि आता मोठ्या नेत्यांना ताब्यात घेण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहे माझे सहकारी सिद्धेश ताकवले आपल्यासोबत जोडले गेले आहे। सिद्धेश, या आंदोलनात आता मोठ्या नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, त्यामुळे तणाव वाढू शकतो। नक्कीच प्रणिता, आपण जर बघत असू तर इथे अतिशय सुरुवातीला शांततेत हे आंदोलन सुरू होतं, मात्र जसजसे कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली तेव्हा पोलीस प्रशासनावरती सुद्धा याचा ताण आलेला आहे। आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता, मात्र ही गर्दी इतकी वाढत गेली की पोलिसांवरचा ताण आल्यानंतर पोलिसांना काही अंशी प्रमाणामध्ये तिथे थोडीशी लाठीचार्ज सुद्धा काही प्रमाणामध्ये करायला लागला होता। मात्र या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी या व्हॅनमध्ये भरायला सुरुवात केलेली आहे। रोहित पवारांना सुद्धा पोलिसांनी आतमध्ये घेतलेला आहे। आपण बघतोय की सुप्रिया सुळेंना सुद्धा आता या पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात येते। जितेंद्र आव्हाड तिथे मध्यस्थी करतात, पोलिसांसोबत हुज्जत घालतायत, मात्र पोलिसांनी बळाचा वापर आता करायला सुरुवात केलेली आहे, कारण आंदोलक ऐकत नाहीयेत। आंदोलकांनी महागाई विरोधामध्ये जी आंदोलनाची हाक दिलेली आहे या प्रकरणी सध्या पोलिसांवरचा हा ताण वाढत असल्याचं आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतं। रोहित पवारांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलेलं आहे। या आंदोलकांना आता ताब्यात घ्यायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे, कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे। महागाई विरोधामध्ये नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जी काही आंदोलनाची हाक दिलेली होती त्या ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता या ठिकाणी तैनात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी सिद्धेश, महाविकास आघाडीचे राज्यभर महागाई विरोधात प्रचंड आंदोलन झालेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला, मात्र नवी मुंबईत होत असलेलं सध्या हे आंदोलन मोठ्या नेत्यांच्या सहभागामुळे वेगळं ठरतंय आणि त्याचमुळे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमल्याचं पाहायला मिळतंय। अशात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून कारवाईला सुरुवात केलेली आहे, मात्र याचे वेगळे पडसादही पडू शकतात।
वेगळे पडसाद पडू शकतात, मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी शांततेचाच पवित्रा हाती घेतलेला आहे. आपल्याला दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की गाडीमध्ये चढायला जागा नाहीये, त्यामुळे सुद्धा ही व्हॅन सुद्धा कार्यकर्त्यांनी भरलेली आहे. आमच्या नेत्यांना तुम्ही आत का ताब्यात घेतलं असा सुद्धा जाब या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला होता पोलिसांना. त्यानंतर पोलिसांनी सुद्धा या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, मात्र या आवाहनाला बळी न पडता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. मोठे पडसाद उमटू शकतात असं सुद्धा तू जसं म्हणालीस, तर अशा पद्धतीची कुठलीच शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही, कारण या सर्व कार्यकर्त्यांना आंदोलकांना पोलीस आता घेऊन चाललेले आहेत. जितेंद्र आव्हाड आपल्याला या व्हॅनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, रोहित पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, शशिकांत शिंदेंना सुद्धा पोलिसांनी आता अखेर ताब्यात घेतलेलं आहे. अगदी सिद्धेश, त्यामुळे आता मोठ्या नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन यापुढे असंच चालू राहतंय की कार्यकर्ते शांत होतात आणि हे आंदोलन थांबतं, त्याकडे लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येईलच, मात्र ही सध्याची महत्त्वाची दृश्य आपण पाहतो. सर्व मोठ्या नेत्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि व्हॅनमध्ये भरलेलं आहे. आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत इतर काही कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी या व्हॅनमध्ये भरलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करताय. सध्याची नवी मुंबईतील ही थेट दृश्य, एक मोठं आंदोलन म्हणता येईल महागाईच्या विरोधात शरद पवार गटाचं. याआधी महाविकास आघाडीची एकत्रितपणे आंदोलनं झाली, मात्र शरद पवार गटाकडून नवी मुंबईत हे एक मोठं आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची आंदोलनस्थळी जमली आणि अशात पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी नेत्यांसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. अजूनही या ठिकाणी कार्यकर्त्यांची संख्या कमी झालेली दिसत नाहीये. मोठ्या नेत्यांना ताब्यात घेऊन ही पोलीस व्हॅन पुढे गेलेली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचं हे आंदोलन अजून किती वेळ सुरू राहतं, मोठ्या नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक होतात की काय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पोलीस व्हॅनमध्ये चढताना सुद्धा जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं. या आंदोलनात सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड हे मोठे नेतेही सहभागी झाले आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांची संख्या ही प्रचंड वाढली.